Hello everyone, welcome to our YouTube channel. Today we are going to learn parts of speech. Every word is a part of speech. The term part of speech refers to the role a word plays in the sentence. We know that there are 8 parts of speech: noun, pronoun, verb, adjective, adverb, preposition, conjunction and interjection. हे काय आहेत? 8 पार्ट्स ऑफ स्पीच आहेत आणि प्रत्येक वर्ड हा काय असतो? पार्ट ऑफ स्पीच असतो. सो आपण वन बाय वन प्रत्येक पार्ट हा स्टडी करणार आहोत. सो लेट्स स्टार्ट फ्रॉम नाउन. फर्स्ट वन इज नाउन. नाउन म्हणजेच काय? नाउन्स आर नेमिंग वर्ड्स अँड दे नेम पर्सन, प्लेस, थिंग्स, ॲनिमल्स, क्वालिटीज, फिलिंग्स ऑर आयडियाज. म्हणजेच काय? नाउन्स म्हणजे एखाद्या पर्सनला, प्लेसला, थिंग्सला, ॲनिमलला किंवा एखाद्या आयडियाला दिलेलं नाव म्हणजेच काय? नाउन. सो वी कॅन ट्राय. नाउन्स आर नेमिंग वर्ड्स. आर नेमिंग वर्ड्स. कशाला दिलेलं असतं नाव ते? अँड ते नेम पर्सन्स, प्लेसेस, ॲनिमल्स, क्वालिटीज, फिलिंग्स और आयडियाज. म्हणजेच काय? नाउन्स म्हणजे एखाद्या प्लेसला, पर्सनला, ॲनिमलला, क्वालिटीला, फिलिंगला किंवा आयडियाला दिलेलं नाव म्हणजेच काय? नेमिंग वर्ड. एक्झाम्पल थ्रू लक्षात येईल. एक्झाम्पल नाउनची. द बोट sank in the river. इथं काय दिसते बघा? बोट हा वर्ड हे काय? एका थिंगचं नाव आहे. म्हणजेच हे काय आहे? कॉमन नाउन आहे. इज इट क्लिअर? नेक्स्ट एक्झाम्पल. करेज अँड ब्रेवरी. Courage and bravery are two heroic qualities. Two heroic qualities. इथं काय दिसते बघा? करेज अँड ब्रेवरी. त्यातून काय आपल्याला कळते की ते काय आहे? एका क्वालिटीचं नाव आहे. सो हे काय झालेलं आहे? नेमिंग वर्ड. दॅट मीन्स नाउन. ओके. नेक्स्ट वन. Taj Mahal is a beautiful monument. कुठं आहे ते? इन आग्रा. तर इथं बघा ताजमहाल अँड आग्रा. हे ताजमहाल हे काय आहे? एका बिल्डिंगचं नाव आहे. आपण आत्ताच बघितलं. जे एखाद्या पर्सनचं, प्लेसचं, ॲनिमलचं, बिल्डिंगचं किंवा क्वालिटीचं नाव म्हणजेच काय असतं? नाऊन असतं. सो ताजमहाल इथं काय झालेलं आहे? प्रॉपर नाऊन झालेलं आहे. एक त्या बिल्डिंगला दिलेलं ते काय आहे? प्रॉपर नाऊन आहे. आणि आग्रा हे काय आहे? प्लेसचं प्रॉपर नाऊन आहे. इज इट क्लिअर? सो नेक्स्ट टाईम वर्ड. वर्ब म्हणजेच काय? ॲक्शन वर्ड. दॅट मीन्स डुईंग वर्ड. एखादी जी क्रिया त्या सेंटेन्समध्ये दिसते ती म्हणजेच काय असते? वर्ब असते. दॅट मीन्स वी कॅन राईट द डेफिनेशन ऑफ वर्ब इज ए वर्ड विच इज यूज्ड कशासाठी? टू डिस्क्राईब अँड ॲक्शन. टू डिस्क्राईब अँड ॲक्शन. इज इट क्लिअर? वर्ड म्हणजे काय असतो? ॲक्शन वर्ड असतो किंवा डुईंग वर्ड असतो. म्हणजेच ए वर्ड विच इज यूज टू डिस्क्राईब अँड ॲक्शन ऑर स्टेट ऑफ बीइंग.
एक्झाम्पल थ्रू लक्षात येईल. त्यातली ॲक्शन वर्ड फक्त आपल्याला ओळखायचा आहे, म्हणजेच तो काय असतो, वर्ब असतो. द डॉग जम्प द फेन्स. डॉग जम्प दी फेन्स. या वाक्यामध्ये काय दिसतंय बघा, क्रिया कोणती आहे, जम्प करण्याची, मीन्स जम्प पास्ट टेन्स आहे इथं. म्हणजेच काय आहे, जम्प्ड हे काय झालेलं आहे इथं, वर्ब झालेला आहे. इज इट क्लिअर? सो सेकंड एक्झाम्पल, द बुक इज पब्लिश्ड बाय अस. या वाक्यामध्ये इज हे काय आहे, लिंकिंग वर्ब आहे आणि पब्लिश हे काय आहे, मेन वर्ब आहे. म्हणजेच आपण इथं काय आयडेंटिफाय केलं, सेंटेन्समधलं वर्ब मीन्स ॲक्शन वर्ड फाइंड आउट केलेलं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, द क्रिमिनल वॉज punished by the court. इथं काय दिसते बघा, वॉज पनिश्ड. वॉज हे काय झालेलं आहे, हेल्पिंग किंवा लिंकिंग वर्ब झालेला आहे आणि पनिश्ड इथं काय आहे, मेन वर्ब आहे. म्हणजेच वाक्यातील डुईंग वर्ड किंवा ॲक्शन वर्ड म्हणजेच काय असतं, वर्ब असतं. सो नेक्स्ट, ॲडजेक्टिव्ह. आता आपण पहिल्यांदा जे नाऊन बघितलं, त्या नाऊन साठी जो जादाचा शब्द वापरला जातो माहिती देणारा, तो म्हणजेच काय असतो, ॲडजेक्टिव्ह असतो. दॅट मीन्स ॲडजेक्टिव्हज आर दी वर्ड्स डिस्क्राईब नाउन्स ऑर प्रोनाउन्स. इज इट क्लिअर? म्हणजे नामाबद्दल जास्त माहिती सांगणारा शब्द म्हणजेच काय, ॲडजेक्टिव्ह. मीन्स ॲडजेक्टिव्ह are the words describe. कोणाला डिस्क्राईब करतात ते, डिस्क्राईब नाउन्स और प्रोनाउन्स. नाउन्स और प्रोनाउन्सला डिस्क्राईब करणार शब्द म्हणजेच काय आहे, ॲडजेक्टिव्ह. इज इट क्लिअर? एक्झाम्पल थ्रू लक्षात येईल. माय सन bought an expensive car. इथं नाउन का आहे, कार आहे आणि ती कार कशी आहे, तर ती कशी आहे, एक्सपेन्सिव्ह आहे. म्हणजे इथं काय झालेलं आहे, एक्सपेन्सिव्ह हा वर्ड काय तयार झालेला आहे, ॲडजेक्टिव्ह तयार झालेला आहे. इज इट क्लिअर? म्हणजे तर कारबद्दल जादाची माहिती सांगणारा शब्द कोणता आहे, एक्सपेन्सिव्ह. सो इट इज ॲडजेक्टिव्ह. सेकंड एक्झाम्पल आपण घेऊया. द ब्लॅक कॅट रॅन in front of the car. इथं बघा, नाउन काय आहे, कॅट आहे आणि कॅटबद्दल जादा माहिती कोणी सांगितली, ब्लॅक ह्या शब्दाने सांगितली. म्हणजे कॅट आहे पण कसं आहे ते, ब्लॅक आहे. सो ब्लॅक हा वर्ड काय झाला, नाउनबद्दल जादाची माहिती कळली तिथं, म्हणजेच तो काय झालेला आहे, ॲडजेक्टिव्ह झालेला आहे. इज इट क्लिअर? सो नेक्स्ट एक्झाम्पल अजून आपण घेऊ शकतो. द स्टुडंट will submit their assignment on time. या सेंटेन्समध्ये बघा, देअर हा वर्ड काय दाखवतो, तर हे काय आहे, पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह. पजेसिव्ह मीन्स ओनरशिप दाखवणारा शब्द, पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह आहे. सो पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह मीन्स ओनरशिप दाखवणारा शब्द.
इज इट क्लिअर? सो ॲडजेक्टिव्ह म्हणजेच काय? असे वर्ड्स की ज्यानं नाऊनला किंवा प्रोनाऊनला डिस्क्राईब केलेलं आहे. इज इट क्लिअर? नेक्स्ट टाईप, नेक्स्ट पार्ट ऑफ स्पीच कोणता आहे आपला? ॲडव्हर्ब. ॲडव्हर्ब. आता ॲडजेक्टिव्हने काय केलं? नाऊनला किंवा प्रोनाऊनला डिस्क्राईब केलेला आहे. तर ॲडव्हर्ब हा कोणाला डिस्क्राईब करणार आहे? ॲडव्हर्ब नावातच मॉडिफाईज द वर्ब, adjectives or other adverbs. Is it clear? We can write the words that modify कोणाला मॉडिफाय करतायत? वर्ब्सला, ॲडजेक्टिव्हजला or other adverbs यांच्याबद्दल जास्त म्हणजे आपण याला मराठीत काय म्हणू शकतो? क्रिया विशेषण. म्हणजे क्रियेबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजेच काय असतो? ॲडव्हर्ब असतो. म्हणजेच द वर्ड्स दॅट मॉडिफाय द वर्ब्स, ॲडजेक्टिव्हज ऑर अदर ॲडव्हर्ब्स. आणि ॲडजेक्टिव्हमध्ये काय पाहिलं की तो शब्द नाऊन किंवा प्रोनाऊनबद्दल जास्त माहिती सांगत होता. इज इट क्लिअर? ॲडव्हर्ब आपण एक्झाम्पल थ्रू समजून घेऊया. ॲडव्हर्बचे एक्झाम्पल, सपोज she worked slowly and carefully on the building site. इथं काय दिसतंय बघा? जी वर्क करण्याची जी क्रिया आहे ती कशी झालेली आहे? स्लोली अँड केअरफुली. म्हणजेच हे काय शो करत आहे? ॲडव्हर्ब शो करत आहे. इज इट क्लिअर? नेक्स्ट एक्झाम्पल आपण घेऊया. डवीड म्हणजे हे एक प्रॉपर नाऊन आहे. डवीड विल बी होम सून. सून म्हणजेच काय? ते टाईम शो करते ना. दॅट मीन्स हे काय झालं? ॲडव्हर्ब ऑफ टाईम. इज इट क्लिअर? ॲडव्हर्ब ऑफ टाईम. सून काय झालेला आहे इथं? ॲडव्हर्ब ऑफ टाईम. आणि स्लोली अँड केअरफुली पहिल्या सेंटेन्समध्ये आपण काय बघितलं? स्लोली वर्क केलं तिनं, पण कसं केलं? स्लोली अँड केअरफुली. दॅट मीन्स इथं ॲडव्हर्ब ऑफ मॅनर, कोणत्या मॅनरनी ते क्रिया केलेली आहे ते इथं सांगितलेलं आहे. सो इथं काय झालेलं आहे? ॲडव्हर्ब ऑफ मॅनर. आणि इथं काय झालेलं आहे? ॲडव्हर्ब ऑफ टाईम. टाईम शो करता येते. अजून एखादं एक्झाम्पल घेऊया आपण. माय फ्रेंड्स लिव देअर. तर हा देअर हा वर्ड काय शो करतोय? प्लेस शो करतोय. इज इट क्लिअर? म्हणजेच हे कोणत्या टाईपचं ॲडव्हर्ब झालेलं आहे? ॲडव्हर्ब ऑफ प्लेस. ओके. सो नेक्स्ट टाईप, फिफ्थ वन, प्रोनाऊन. आता प्रोनाऊन म्हणजेच काय? नाऊनला रिप्लेस करणारा शब्द. म्हणजेच सपोज मी जर म्हटलं राज इज ए गुड बॉय, राज इज ए ब्रेव बॉय, राज इज ए टॉल बॉय, असं जर मी सारखं राज 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 म्हणत गेली तर ते ग्रॅमॅटिकली करेक्ट वाटत नाही. सो राजऐवजी मी कोणता शब्द वापरणार तिथं? ही. म्हणजेच ते काय झालं आहे? राजचं प्रोनाऊन झालेलं आहे. म्हणजेच काय? प्रोनाऊन म्हणजेच काय? ए वर्ड यूज इन्स्टेड ऑफ नाऊन. इज इट क्लिअर? नाऊनच्या ऐवजी वापरला जाणारा शब्द. ए वर्ड यूज इन्स्टेड ऑफ म्हणजे च्या ऐवजी, इन्स्टेड ऑफ नाऊन. तर प्रोनाऊन कोणते कोणते आहेत? आय, वी, यू, ही, शी, इट, दे हे पर्सनल प्रोनाऊन झाले. तसेच मी, हिम, हर, अस, देम. त्यानंतर माइन, युअर्स, हिज, हर्स, आवर्स अशा शब्दातून आपल्याला काय कळतं?
पजेशन कळतं, म्हणजेच ते काय झालेले आहेत, पजेसिव्ह प्रोनाऊन झालेले आहेत. आपल्याला प्रोनाऊन माहीतच आहेत. प्रोनाऊन म्हणजेच तो वर्ड की जो नाऊनला रिप्लेस करतो. इज इट क्लिअर? एक्झाम्पल थ्रू समजून घेऊया आपण. एक्झाम्पल, शी इज द smartest kid in class. She is the smartest kid in class. इथं काय दिसते बघा, हे काय झालेलं आहे, शी म्हणजे ती कोणतरी मुलगी असणार आहे, तिचं काहीतरी एक प्रॉपर नेम असणार आहे, पण त्या नेम ऐवजी तिथं काय शब्द वापरला गेला, शी. म्हणजेच हे काय झालेलं आहे, पर्सनल प्रोनाऊन. काय झालेलं आहे, पर्सनल. शी इज ए पर्सनल प्रोनाऊन. इज इट क्लिअर? सेकंड एक्झाम्पल घेऊया आपण. हू इज कमिंग टू दी पार्टी. हू इज कमिंग टू दी पार्टी, क्वेश्चन मार्क. तर क्वेश्चन मार्कवरूनच कळते आपल्याला. हा हू जो वर्ड आहे तो काय आहे, प्रोनाऊन आहे, पण तो कोणत्या टाईपचा प्रोनाऊन झाला आहे बघा, इंटरोगेटिव्ह प्रोनाऊन. इथं क्वेश्चन मार्कवरूनच आपल्याला काय कळलेलं आहे, तो कसला प्रोनाऊन झालेला आहे, इंटरोगेटिव्ह प्रोनाऊन. म्हणजेच प्रोनाऊन म्हणजे काय, जो वर्ड हा नाऊनला रिप्लेस करत असतो. इज इट क्लिअर? अजून एखादा आपण घेऊया एक्झाम्पल, म्हणजे लक्षात येईल. राज टूक द बुक फ्रॉम हिम. राज हे काय झालेलं आहे, इथं प्रॉपर नाऊन झालेलं आहे. आणि राज टूक, बुक हे इथं काय झालेलं आहे, कॉमन नाऊन झालेलं आहे. टूक हे काय झालेलं आहे, वर्ब झालेलं आहे. आणि फ्रॉम हिम म्हणजेच हिम हे काय झालेलं आहे, इथं प्रोनाऊन झालेलं आहे. इज इट क्लिअर? सो नेक्स्ट, प्रिपोजिशन. प्रिपोजिशन म्हणजेच काय, रिलेशनशिप सांगणारा शब्द. म्हणजेच ए वर्ड विच शोज द रिलेशनशिप दॅट एक्झिस्ट बिटवीन सर्टन वर्ड्स इन ए सेंटेन्स. सेंटेन्समधली रिलेशनशिप सांगणारा वर्ड म्हणजेच काय, प्रिपोजिशन. सो वी कॅन राईट ए वर्ड विच शोज, काय शो करतो प्रिपोजिशन, म्हणजेच प्रिपोजिशन कोणते, इन, ऑन, अंडर, नियर, बिटवीन अशा टाईपचे आपण प्रिपोजिशन वापरत असतो. ए वर्ड विच शोज दी रिलेशनशिप, that exists between certain words in a sentence. म्हणजेच आपण प्रिपोजिशन कोणते वापरतो, इन, ऑन, अंडर, नियर. म्हणजेच काय त्यातून कळत असतं, पोझिशन कळत असते. एक्झाम्पल थ्रू लक्षात येईल. द कॉफी शॉप is across the street. Is it clear? म्हणजेच पोझिशन कोणत्या वर्डनी दाखवली, अक्रॉस. म्हणजेच हा काय झालेला आहे इथं, प्रिपोजिशन. म्हणजे त्या शॉपची पोझिशन कुठं आहे, अक्रॉस द स्ट्रीट. मीन्स अक्रॉस हा वर्ड काय इथं शो करतो, प्रिपोजिशन शो करतो. एखादं सिंपल एक्झाम्पल घेऊया. द व्हास इज ऑन द टेबल. व्हास कुठं आहे, ऑन द टेबल. ऑन काय झालेलं आहे इथं, प्रिपोजिशन. पोझिशन शो केली त्या व्हासची. ओके. आता अजून एखादं एक्झाम्पल घेऊया. दे गो टू बेड ॲट मिडनाईट. इथं बघा पोझिशन सांगणारा शब्द कोणता आहे, प्रिपोजिशन. मीन्स इथं काय झालेला आहे, ॲट. दे गो टू बेड ॲट मिडनाईट. म्हणजेच तिथं काय सांगितली गेलेली आहे,
पोझिशन सांगितली गेली आहे. प्रिपोजिशन मीन्स काय की जो वर्ड काय सांगतो, रिलेशनशिप सांगतो सर्टन वर्ड्समधली. इज इट क्लिअर? सो नेक्स्ट टाईम कंजंक्शन. कंजंक्शन म्हणजे फारच सोपं आहे. दोन वर्डला किंवा दोन सेंटेन्सला किंवा क्लॉजेसला जोडणारा शब्द म्हणजेच काय, कंजंक्शन. कंजंक्शन म्हणजेच काय, जॉइनिंग वर्ड. इट इज दी वर्ड विच connects the phrases or clauses. Is it clear? So we can write it is used to connect words, phrases or clauses. मग हे वाक्य आपण कशाने जोडतो, अँड, बट, ऑर, एट, बिकॉज, व्हाईल, वेअर अशा शब्दांनी आपण काय करत असतो, वाक्य ती जोडत असतो. एक्झाम्पल थ्रू लक्षात येईल. एक्झाम्पल आपण घेऊया. गो टू द स्टोअर अँड बाय सम मिल्क. इथं पहिलं वाक्य काय, गो टू दी स्टोअर, आणि दुसरं वाक्य काय, बाय सम मिल्क. या दोन वाक्यांना कशाने जोडलेलं आहे, अँडनी जोडलेलं आहे. म्हणजेच अँड इथं काय झालेलं आहे, कंजंक्शन. ओके. सेकंड एक्झाम्पल, आय सेंट हिम a letter, but he didn't respond. म्हणजेच काय, इथं दोन वाक्य कोणते आहे, आय सेंट हिम ए लेटर, बटनी काय केली, ही दोन वाक्य जोडली. आय सेंट हिम ए लेटर, ही डिडंट रिस्पॉन्ड. ही दोन वाक्य कशाने जोडलेली आहेत, बटनी. म्हणजेच कंजंक्शन म्हणजेच काय, हा जॉईनिंग वर्ड असतो की जो दोन वर्ड्सला, फ्रेजेसला किंवा क्लॉजेसला हा जॉईन करत असतो. इज इट क्लिअर? सो नेक्स्ट पार्ट ऑफ स्पीच, 8th one, that is last one, interjection. इंटरजेक्शन म्हणजेच काय, ए वर्ड यूज टू एक्सप्रेस स्ट्रॉंग फिलिंग सांगणारा शब्द. जसं की वाव, अलास, आहा, याहू, हुर्रे असे जे शब्द आपण वापरतो ते म्हणजेच काय असतात, इंटरजेक्शन. दॅट इज वी कॅन राईट ए वर्ड यूज टू एक्सप्रेस स्ट्रॉंग feelings. It is nothing but interjection. आपण एक्झाम्पल थ्रू समजून घेऊया. कॉंग्रॅट्स. आपण एखाद्याला काय म्हणतो, कॉंग्रॅट्स, यू फायनली गेट युअर मास्टर्स डिग्री. मास्टर्स डिग्री एखाद्यानं अचीव केल्यानंतर आपण त्याला काय म्हणतो, कॉंग्रॅट्स. म्हणजेच त्याचं अभिनंदन केलं आपण. म्हणजेच तिथं काय तयार झालेलं आहे, इंटरजेक्शन म्हणजे तिथं आपण आपल्या फिलिंग्स ह्या शो केलेल्या आहेत. इज इट क्लिअर? सो कॉंग्रॅट्स ह्या शब्दावरून आपल्याला कळलं. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया आपण. आहा, दॅट फील्स वंडरफुल. यात बघा, आहा या शब्दामुळं काय कळलं, इंटरजेक्शन म्हणजे आपली फिलिंग कळली. सो काय झालेलं आहे, इंटरजेक्शन हा पार्ट ऑफ स्पीच इथं झालेला आहे. अजून एखादं एक्झाम्पल घेऊया. हुर्रे, इंडिया ओन दी मॅच. या सेंटेन्समध्ये बघा, हुर्रे म्हणजे तिथं काय आपण व्यक्त केलेलं आहे, आनंद व्यक्त केलेला आहे. म्हणजेच हुर्रे या शब्दातून काय आपल्याला दिसतं,
की आपल्या फीलिंग्ज, आनंदाच्या फीलिंग्ज दिसतात. सो अशा प्रकारे आजच्या लेक्चरला आपण हे आटीच्या आटी पार्ट्स ऑफ स्पीच कव्हर केलेले आहेत. सो मित्रांनो, तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.